ओके, आता बघा आपण प्रॅक्टिस सेट 2.5 चा कोणता इक्वेशन बघतोय, कोणता सम बघतोय तर सेकंड सम बघतोय. सेकंड सम काय आहे, सॉरी सेकंड नाही, फिफ्थ सम बघतोय. फिफ्थ सम काय आहे बघा, सगळं रीड करा हा, प्रॉपरली रीड करा क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 2.5 मधला फिफ्थ सम बघा. सम ऑफ द रूट्स, सम ऑफ द रूट्स. आता रूट्स कोण असतात, एक अल्फा असतो आणि एक काय असतो बीटा, हे दोन रूट्स असतात. रूट्स कोण असतात, अल्फा आणि कोण असतं तर बीटा असतं. तर काय म्हटलं त्यांनी, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सम ऑफ द रूट काय आहे, डबल देअर प्रोडक्ट, कोणाच्या रूट्सच्या प्रोडक्टचा. फाइंड के, काय फाइंड करायला सांगितलंय, के फाइंड करायला सांगितलंय या इक्वेशन मध्ये, आणि इक्वेशन दिलंय. सगळ्यात पहिला गिवन मध्ये लिहूया. गिवन काय आहे, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे रूट्स कोण आहेत, अल्फा प्लस बीटा. सम म्हणजे ऍडिशन ना, सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स डबल इट्स प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू काय असणार आहे, बीटा. हे इम्पॉर्टंट आहे, ही कंडिशन आहे. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. याचं मीनिंग हे की अल्फा आणि बीटा हे दोन रूट असतात, ह्यांचं ऍडिशन सम is 2 times the product. So alpha plus beta is equals to 2 times alpha into beta. And ह्या पुढे म्हटलंय find the value of k. Find the value of k if the equation is. So equation पहिला लिहून घेऊया. काय आहे इक्वेशन, x square minus 4kx plus k plus 3 is equals to 0. इक्वेशन काय आहे, x square minus 4kx plus k plus 3. हा k plus 3 आहे, हा कॉन्स्टंट टर्म आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मी काय म्हणणार आहे, कंपेअर दी अबाव इक्वेशन विथ. त्याला कशाबरोबर इक्वेशनला कंपेअर करायचं, कधी पण जेव्हा अल्फा रूट्स मध्ये दिलेलं असतं ना तेव्हा अल्फा बीटाचा इक्वेशन घ्यायचा. काय आहे अल्फा बीटाचा इक्वेशन, x square minus in bracket अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 0. ह्या बरोबर कंपेअर करायचं. काय म्हणायचं, जेव्हा पण अल्फा प्लस बीटा म्हणजे सम आणि काय म्हटलंय, सम ऑफ द रूट्स म्हटले आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हटले, तर आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणून घ्यायचा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. मला सांगा आता ह्यामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स, एक्स ची टर्म काय आहे -4k घ्यायचा. कधी पण लक्षात ठेवा अल्फा प्लस बीटा इथं काय आहे -4k. देयरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे -4k. इथं ए बी चा संबंध येत नाही, ए नाही घेतला आपण, ए ची गरज नाही आहे. आपण कंपेअर करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाच्या फॉर्म मध्ये, रूट्सच्या फॉर्म मध्ये कंपेअर करतोय. त्यामुळे इथं बघा अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय येणार आहे -4k, जे की x आहे ना, इथं पण x आहे. हा x सोडला की हा पूर्ण घ्यायचा, -4k घेतला ना. अल्फा प्लस बीटा किती आहे -4k आणि अल्फा इंटू बीटा, हा अल्फा इंटू बीटा काय आहे k प्लस 3. अल्फा इंटू बीटा काय आहे k प्लस 3. लक्षात येते का बघा इथं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय आलं -4k आणि अल्फा इंटू बीटा काय आलं k प्लस 3. ठीक आहे. आता अल्फा प्लस बीटा काय मिळाला -4k मिळाला, अल्फा इंटू बीटा काय मिळाला k प्लस 3 मिळाला. ह्याला इक्वेशन काय म्हणूया 1. ह्याला इक्वेशन काय म्हणूया 1. मग इथं काय लिहूया, फ्रॉम इक्वेशन 1, पहिल्या इक्वेशन पासून. फ्रॉम इक्वेशन 1 काय आहे, अल्फा प्लस बीटा इज 2 टाइम्स अल्फा इंटू काय आहे बीटा. मग अल्फा प्लस बीटा काय आहे -4k. मग इथं काय लिहिते -4k इज इक्वल्स टू 2 टाइम्स अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 टाइम्स k प्लस काय आहे 3. हे बघा
हा जो दिलाय ना कंडिशन, ह्या कंडिशन मध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट केली. मग अल्फा प्लस बीटा इज व्हॉट 2 टाइम्स अल्फा बीटा ना. मग अल्फा प्लस बीटा किती आहे -4k आहे. 2 अल्फा बीटा म्हणजे 2 इन ब्रॅकेट काय आहे k प्लस काय आहे 3 आहे. ठीक आहे, ह्याला सॉल्व करायचं आता. देअरफॉर -4k इज इक्वल्स टू 2 इंटू k 2k 2 इंटू 3 प्लसची साइन आहे तशी राहणार, चेंज होणार नाही. काय सांगते बघा, 2 इंटू k इज 2k, 2 इंटू 3 इज 6. आता प्लस 2k इथे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. देअरफॉर -4k -2k इज इक्वल्स टू 6. मग पुढे काय येणार आहे मायनस मायनस बिकम प्लस, म्हणजे -6k इज इक्वल्स टू काय येणार आहे 6. नाउ देअरफॉर k इज इक्वल्स टू काय येणार आहे 6 अपॉन काय येणार आहे -6. देअरफॉर k इज इक्वल्स टू काय येणार आहे -1, कारण 6 1 जा -1 जा आणि 1 जा. 1 अपॉन -1 काय येणार आहे -1च येणार. 1 अपॉन -1 काय येणार आहे -1. परत एकदा बघा, इथं कंडिशन इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कंडिशन समजली की तुम्हाला आन्सर येते. काय म्हटलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आता रूट्स कोणते असतात, रूट एक अल्फा एक रूट आहे आणि एक बीटा एक रूट आहे. सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. मग ह्या कंडिशन प्रमाणे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल इट्स प्रोडक्ट, म्हणजे रूट्सच्या प्रोडक्ट ना. मग अल्फा प्लस बीटा इज 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा ही कंडिशन दिली आहे, जी मी अंडरलाइन केली आहे ब्लू पेन. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स अल्फा इंटू काय आहे बीटा. आणि आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, इक्वेशन काय दिलाय x² - 4kx. ही x ची टर्म फक्त -4k आहे आणि k+3 ही कॉन्स्टंट आहे. k+3 काय आहे कॉन्स्टंट. मग ह्याला आपण लिहिलं काय, इक्वेशन इज x² - 4kx plus k+3 is equals to 0. Compare the above equation with quadratic equation formed in form of roots. Roots च्या फॉर्म मधला x² minus alpha plus beta x plus alpha into beta is equals to काय येणार आहे 0. आता अल्फा प्लस बीटा जर अबाव इक्वेशन बरोबर कंपेअर केलं, तुम्ही म्हणाल तर मायनसची साइन आहे. अल्फा प्लस बीटा काय आहे सांगा, अल्फा प्लस बीटा -4k आहे. अल्फा प्लस बीटा काय आहे -4k. इथली मायनसची साइन कन्सिडर करू नका, मी फक्त सांगते फक्त अल्फा प्लस बीटा कन्सिडर करा. फक्त अल्फा प्लस बीटा कन्सिडर करताना काय आहे -4k. ओके, सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -4k. अल्फा इंटू बीटा म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म आहे. अल्फा इंटू बीटा किती आहे k+3. मग कंडिशन मध्ये पुट करायचं, अल्फा प्लस बीटा काय आहे -4k is equals to 2 times alpha into beta काय आहे k+3. so -4k is equals to हे बघा अल्फा प्लस बीटा is equals to 2 times alpha into beta साठी काय येणार आहे -4k is equals to 2 times alpha into काय येणार आहे बीटा येणार. so -4k आहे तसं ठेवायचं. therefore ची साइन कंपल्सरी द्यायचं. 2 into k is 2k, 3 2 जा काय येणार आहे 6. so आता हा 2k plus 2k इथे जाऊन काय होणार आहे मायनस. सो -4k - 2k is equals to 6. Minus minus become plus, but answer comes in minus. Therefore -6k is equals to 6. Therefore k is equals to 6 upon -6. मग 6 म्हणजे 6 आणि मायनस ची साइन येणार, म्हणजे k is equals to काय येणार आहे -1. हेच आपण k ची व्हॅल्यू काय केली तर फाइंड करू. हेच आपण k ची व्हॅल्यू काय केली फाइंड केली. हा इथं बघा, हे मी तुम्हाला फॉर्म्युलाच लिहा म्हणून सांगितलेलं, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला 2 फॉर्म्युला सॉल्व्ड एक्झाम्पल मधले लिहा म्हणून सांगितलेलं होतं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. हे फॉर्म्युला आहे, हे पाठ करायचं, तोंडपाठ करायचं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा आणि अल्फा क्यूब
प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब माइनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट परत अल्फा प्लस बीटा. हे दोन फॉर्म्युलाज आहेत, जरा बघा दोन्ही फॉर्म्युलाज. दोन फॉर्म्युलाज बघा, हे पाठ करावे लागतील तुम्हाला दोन्ही फॉर्म्युलाज, कारण हे आपल्याला ह्याचं सोल्युशन पण काढता येतं, हे कसं आलं काय आलं पण गरजेचं नाहीये. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू काय येणार आहे, अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. मग आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय, इथं लिहूया गिवन काय, दी क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल्स टू 0. कंपेअर दिस, कंपेअर कशाबरोबर करायचं, कंपेअर इट विथ, आता रूटच्या फॉर्म मध्ये अल्फा प्लस बीटा आपल्याला फाइंड करायचं आहे, तर इथं काय लिहायचं, कंपेअर विथ y स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा y प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. कंपेअर कशाबरोबर केलं, y स्क्वेअर मायनस अल्फा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0 च्या फॉर्म मध्ये कंपेअर केलं. आता हे कंपेअर केल्यानंतर ना बघा, खाली मी दोन पार्ट मध्ये लिहिते, हा सब काय काय होतंय बघा. जर कंपेअर केलं ह्या इक्वेशनला, अल्फा प्लस बीटा काय येणार आहे, -2. अल्फा प्लस बीटा काय येणार आहे, -2. हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्यू आहे, इकडे लक्ष द्या. अल्फा प्लस बीटा ही मायनस साइन घ्यायची नाही, पण इथली मायनस साइन घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. अल्फा प्लस बीटा काय आहे, -2. मग इथं मी लिहिणार, कंपेअर केल्यानंतर काय येणार आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय येते, -2. आता अल्फा इंटू बीटा काय आहे, -7. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू काय आहे, -7. कधी पण तुम्ही म्हणा इथं मायनसची साइन ही घेतली नाही, हा इक्वेशन आहे, तुम्हाला अल्फा प्लस बीटा काय दिलेला आहे, हा इथली जी असेल ते साइन बरोबर घ्यायचं. साइन बरोबर काय आहे, -2, y ची टर्म काय आहे, -2 आणि कॉन्स्टंट अल्फा इंटू बीटा काय आहे, -7 घ्यायचं. आता फॉर्म्युला काय पुट करायचं डायरेक्टली, काय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू काय येणार आहे, बीटा. सो अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर म्हणजे -2 चा काय आला, होल स्क्वेअर -2 इन ब्रॅकेट -7. -2 चा स्क्वेअर काय येणार आहे, 4. मायनस मायनस बिकम काय होणार आहे, प्लस. 7 * 7 2 चा काय येणार आहे, 14. 14 + 4 काय येणार आहे, 18. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, 18. लक्षात येते का बघा, खूप सोपं आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे, -2 आहे. अल्फा इंटू बीटा काय आहे, -7 आहे. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू काय येणार आहे, बीटा. सो अल्फा प्लस बीटाचा काय येणार आहे, -2 चा स्क्वेअर -2 इंटू -7. मायनस मायनस बिकम काय होत आहे, प्लस. सो 2 2 चा काय येणार आहे, 4. 4 + 14 किती येणार आहे, 18. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू 18. इथं फक्त अल्फा प्लस बीटा म्हणजे काय यायला पाहिजे, दुसरं काय यायला पाहिजे, अल्फा इंटू बीटा काय परफेक्ट यायला पाहिजे, विथ साइन काय येते बघायला पाहिजे, आणि फॉर्म्युला. आता फॉर्म्युला नेक्स्ट काय आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय असतो, अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा
इन ब्रॅकेट अल्फा प्लस काय येणार आहे बीटा. बघा ह्याचा फॉर्म्युला काय आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू काय आहे अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस काय येणार आहे बीटा. मग अल्फा प्लस बीटा काय येत आहे अल्फा प्लस बीटा -2 मग इथं काय येणार आहे -2 चा काय येणार आहे क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजे काय आहे -7 आहे आणि अल्फा प्लस बीटा काय आहे -2 आहे. व्हॅल्यूज फक्त पुट केलेत बघा अल्फा प्लस बीटा काय आहे -2 मग -2 चा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा काय आहे -7 अल्फा प्लस बीटा काय आहे -2 मग -2 चा क्यूब -2 इंटू -2 इज +4 -2 इंटू -2 दोनदा मायनस प्लस 2 2 चा काय आला 4 इंटू -2 +4 मायनस प्लस मायनस बिकम मायनस 4 1 जा 4 2 जा 8 म्हणजे इथं काय येणार आहे -8 मायनस इथं दोनदा मायनस आहे म्हणजे काय येणार आहे प्लस म्हणजे 3 इंटू काय येणार आहे 7 1 जा 7 2 जा काय येणार आहे 14 -8 14 1 जा 14 14 2 जा 28 14 3 जा काय येणार आहे 14 1 जा 14 14 2 जा 28 14 3 जा काय येणार आहे 42 म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे आन्सर काय येणार आहे -50 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आलं -50. कसं तर सगळ्यात पहिला बघा हे दोन फॉर्म्युलाज आहेत ते पाठ करायचे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतं अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. नेक्स्ट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू काय येणार आहे अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हे दोन फॉर्म्युला पाठ केला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय y² -2y -7 इज इक्वल्स टू 0. जेव्हा पण तुम्हाला असं अल्फा बीटा रूट्स असं दिलेलं असतं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाच्या फॉर्म मध्ये लिहायचं अल्फा आणि बीटाच्या. मग अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे y² मायनस अल्फा प्लस बीटा y प्लस अल्फा इंटू बीटा हे घेऊ नका हा असा आहे x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू काय बीटा इज इक्वल्स टू 0 हा सेम आहे फक्त इथं काय झालंय y दिले ना y च्या फॉर्म मध्ये दिले म्हणून मी व्हेरिएबल काय केले y² मायनस अल्फा प्लस बीटा y प्लस अल्फा इंटू बीटा. कधी पण ही मायनसची साइन गृहीत धरायची नाही फक्त अल्फा प्लस बीटा हे गृहीत धरायचं. पण जेव्हा आपण कंपेअर करतो त्या कंपॅरिझनच्या वेळी मायनसची साइन कन्सिडर करायची म्हणजे कन्सिडर काय करायची हा y² काय होता इथं y² -2y -7 इज इक्वल्स टू 0. मग अल्फा प्लस बीटा y आहे ना मग y ची टर्म काय घ्यायची -2 घ्यायची आणि अल्फा इंटू बीटा काय घ्यायचा -7. मग कंपेअर केलं कंपेअर द अबाव इक्वेशन with y² minus alpha plus beta y plus alpha into beta is equals to 0. हे फॉर्म्युलाज आहेत पाठ करायचे. अल्फा प्लस बीटा किती आला -2 अल्फा इंटू बीटा काय आला -7. फॉर्म्युला काय आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा म्हणजे -2 चा होल स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा इज -7 मायनस मायनस काय होणार आहे प्लस मायनस मायनस काय होणार आहे प्लस -2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस झाला किती आला 14 7 1 जा 7 2 जा काय येतो 14. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज 14 प्लस 4 14 प्लस 4 म्हणजे किती येणार आहे 18. 14 प्लस 4 म्हणजे किती येणार आहे 18. नेक्स्ट बघा इथं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा चा क्यूब -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब म्हणजे -2 चा होल क्यूब -3 इंटू अल्फा बीटा काय आहे -7 परत अल्फा प्लस बीटा काय आहे -2 चा क्यूब -2 इंटू -2 इंटू -2 मायनस मायनस बिकम प्लस 4 2 2 जा 4 4 इंटू -2 इज -8 म्हणजे इथे काय आला -8 हे दोनदा मायनस आहे 7 1 जा 7 2 जा 14 म्हणजे इथे काय येणार आहे प्लस
14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42 ना, 43 जा 42 ना, 4 1 जा 4 जा 12 बराबर आहे. 3 1 जा 3 प्लस मग 4, दोन्ही मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू -50. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू काय येणार आहे -50. दोन व्हॅल्यू समजले का बघा. हे सम बघा तो समजला का. 6th वन सम बघा समजलं का. 5th वन समजलं का बघा. फक्त जेव्हा सम संपतो त्यावेळी त्याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढून पटकन सम लिहून घ्या आणि मग पुढचा सम बघा. नाहीतर कंटिन्युअसली व्हिडिओ बघत बसणार, काय लिहिणार नाही, काय फायदा नाही, काहीच फायदा नाही. एक सम झालाय, हा एक सम शिकवून झालाय, आपण स्वतः ते थांबवायचा व्हिडिओ, तिथून स्क्रीनशॉट काढायचा आणि सम लिहून घ्यायचा समजून. मग लिहिताना काय डाऊट आला तर मला तर फोन करूच शकते, मेसेज तर करूच शकते. फक्त एकच व्यक्ती किंवा एक दोनच व्यक्ती फोन करून विचारतात की मॅम आम्हाला हा डाऊट आहे किंवा तो डाऊट आहे. नाहीतर बाकी सगळे इतके हुशार आहेत की त्यांना काहीच डाऊट नाही आहे. ओके, नेक्स्ट बघा. द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणता सम आहे हा. 7th क्वेश्चन बघा. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. The roots of the each of the root of each of the following quadratic equation are real and equal. ह्यातच आन्सर मिळाला पाहिजे तुम्हाला. The roots of each of the following quadratic equation is real and equal. Find the value of k in the given equation. Question परत वाचा. The root of each of the following quadratic equations are real and equal. Find k. मला एक सांगा, जर रूट्स इथे बघा हा, जर रूट्स रियल अँड इक्वल आहे, जर रूट्स रियल अँड इक्वल असतील, जर रूट्स रियल अँड इक्वल असतील कधी असतात. b² - 4ac काय असतो ह्याचा 0. b² - 4ac काय असतो तर 0. बघा काय दिलं ह्याचं. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. द इक्वेशन्स आर. पहिला इक्वेशन काय आहे 3y² plus ky plus 12 is equals to 0. Next equation काय आहे kx in bracket x minus 2 plus 6 is equals to 0. So बघा दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. 3y² plus ky plus 12 is equals to 0 आणि दुसरा इक्वेशन दिलाय kx in bracket x minus 2 plus 6 is equals to काय आहे 0. आता काय मिळते for equation whose roots are real and equal, b² minus 4ac is equals to काय आहे 0. हे लक्षात घ्या. आपण इक्वेशन लिहिलंय त्यांनी काय दिलंय फॉर इक्वेशन, कोणताही इक्वेशन जेव्हा रूट्स रियल आणि इक्वल असतात तेव्हा b² minus 4ac काय असतात 0. मग हा जर इक्वेशन आहे 3y² plus ky plus 12 is equals to काय आहे 0. ह्याला कंपेअर केलं ay² plus by plus c is equals to 0. ह्या बरोबर जर केला कंपेअर इक्वेशन बघा की मी काय सांगते बघा इथं की 3y² plus ky plus 12 is equals to 0 आहे. फॉर इक्वेशन whose roots are real and equal, असा इक्वेशन ज्यासाठी रूट्स रियल आणि इक्वल असतात त्यासाठी b² minus 4ac is equals to काय आहे 0 आहे. मग हा इक्वेशन जो दिलाय 3y² plus ky plus 12 is equals
पासून आपल्याला काय मिळतं a किती आहे 3, b किती आहे k आणि c किती आहे तर 12. लक्ष देऊन बघा हा मी पुढे तर सॉल्व करते पहिला हा सम बसत नाही तेवढ्याच. सो 3y² + ky + 12 = 0 आहे. फॉर इक्वेशन हुज रूट्स आर रियल अँड इक्वल b² - 4ac = काय आहे 0. ह्याला कंपेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन बरोबर ay² + by + c = 0. a काय आला 3, b काय आला k, c काय आला 12. ह्याला लिहिलं b² - 4ac काय असतं 0. मग b ची व्हॅल्यू काय आहे k म्हणजे k² - 4a. a ची व्हॅल्यू काय आहे 3, c ची व्हॅल्यू काय आहे 12 = 0. मग k² - 4 1 4 2 4 3 12. 12 × 12 काय येणार आहे 0. बघा k ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू टाकली आणि रूट्स रियल अँड इक्वल आहेत म्हणजे = 0 हे आपल्याला माहित असायला पाहिजे. असं तुम्हाला देणार नाही इक्वेशन b² - 4ac = 0 आहे असं नाही देणार. इथं दिलंय त्यांनी रियल अँड इक्वल रूट्स आहेत. रूट्स काय आहेत रियल आणि काय आहेत इक्वल. रूट्स रियल आणि इक्वल म्हणजे विषय संपला. b² - 4ac 0 आहे ना. मग ह्याचे व्हॅल्यू पुट केले k² - 4 इन ब्रॅकेट 3 × 12 कारण 3 a ची व्हॅल्यू आणि 12 c ची व्हॅल्यू आहे. 4 3 12. सो k² 12 12 144 = 0. सो k = k² = 144. सो k = ±12 कारण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर स्क्वेअर रूट घेतला तर k चा स्क्वेअर रूट k येणार आणि 144 चा काय येणार +12 पण येऊ शकतो -12 येऊ शकतो कारण -12 चा पण स्क्वेअर 144 च असतो आणि +12 चा पण स्क्वेअर 144 च असतो. हे लक्षात घ्या म्हणून तर +-12 घेतले. मी जेव्हा म्हटलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन काय म्हटलं बोथ साइड. काय म्हटलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन काय म्हटलं बोथ साइड. तर मी घेताना +12 पण घेणार आणि -12 पण घेणार. +12 पण घेणार आणि -12 पण घेणार कारण +12 पण k असू शकतो किंवा -12 पण असू शकतो. कारण +12 आला तरी पण आन्सर सेम असणार आहे आणि -12 जरी आला तर आन्सर राहणार आहे सेम राहणार. सो b² - 4ac = 0. सो k ची व्हॅल्यू काय आहे +12 पण असू शकते किंवा -12 पण असू शकते. नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम आहे की रूट्स आर रियल अँड इक्वल. ह्यातला सेकंड सम बघा काय आहे kx इन ब्रॅकेट x - 2 + 6 = 0. ह्याला पहिला रिअरेंज करूया. kx * x काय येणार आहे kx². kx * 2 - 2kx + 6 = काय येणार आहे 0. हे बघा ह्याला सॉल्व केलं kx * x kx². kx * -2 -2kx. ठीक आहे. आता ह्याला कंपेअर करायचं. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. जेव्हा आपण ह्याला कंपेअर केलं a काय आला k, b काय आला -2k. एवढं लक्षात ठेवा. फक्त k नाही फक्त +2k नाही तर -2kx आहे. तर काय येणार आहे b काय येणार आहे -2k आणि c काय येणार आहे तर 6 येणार आहे. c काय येणार आहे 6. लक्षात येते का बघा. लक्षात येते का बघा. इथं बघा कंपेअर विथ ax² + bx + c = 0 केल्यावर काय आलं a k, b -2k आणि c काय आलं 6. कंपेअर केला आपण. कंपेअर केला ह्याला कंपेअर केलं ax² + bx + c = 0 बरोबर कंपेअर केलं. a ची व्हॅल्यू काय आली k, b ची व्हॅल्यू काय आली -2k आणि c ची व्हॅल्यू काय आली तर 6. ठीक आहे. आता
रूट्स आर रियल अँड इक्वल ना, रूट्स आर रियल अँड इक्वल. जर रूट्स रियल अँड इक्वल असतील तर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय असतं 0. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय असतं 0. मग बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2 चा काय येणार आहे स्क्वेअर मायनस ए 4ac 4 a ची व्हॅल्यू काय आहे k, c ची व्हॅल्यू काय आहे 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे 0. कारण रूट्स रियल आणि काय आहे इक्वल. -2k चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर. सो 4k स्क्वेअर मायनस 6 4 चा काय येणार आहे 24k इज इक्वल्स टू 0. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल्स टू काय आला 0. आता मायनस 24k इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे प्लस 24. सो 4k स्क्वेअर इज इक्वल्स टू 24 काय आला k. बघा मायनस 24 इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे प्लस. मग इथं 2k आहेत आणि इथं 1k आहे तर ह्यातला 1k आणि ह्यातला 1k काय झाला कॅन्सल. इथं लक्ष द्या 4k स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होता 24k. का तर 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल्स टू 0 आले. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल्स टू 0 आले. मायनस 24 इथं शिफ्ट केला प्लस 24. 4k स्क्वेअर आहे म्हणजे 4k इंटू k इज इक्वल्स टू 24 काय आहे k. हा k आणि हा k काय केला कट केला. देअरफॉर 4k इज इक्वल्स टू काय येणार आहे 24. therefore k is equals to 24 upon 4. therefore k is equals to 4 1 जा 4 5 जा 24 6 म्हणजे k ची व्हॅल्यू किती येणार आहे 6. k ची व्हॅल्यू किती येणार आहे 6. बघा चेक करा समजते का बघा, समजते का बघा काय काय केले त्यामध्ये. kx in bracket x minus 2 plus 6 is equals to 0 होतं. पहिला ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं kx into x काय येणार आहे kx square. kx into -2 काय येणार आहे -2kx plus 6 is equals to 0. कंपेअर केलं ax square plus bx plus c is equals to 0. मग a काय आला k, b काय आला -2k, c काय आला 6. कंपेअर केलं a is equals to k, b is equals to -2k, c is equals to 6. रूट्स काय आहेत रियल आणि काय आहेत इक्वल. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय आला 0. मग बी ची व्हॅल्यू काय आली -2k म्हणजे -2k चा स्क्वेअर मायनस 4ac a ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 6 आहे. सो -2 चा स्क्वेअर 4 k चा स्क्वेअर k स्क्वेअर 4k स्क्वेअर मायनस 6 4 चा 24 -24k इज इक्वल्स टू 0. मायनस इथे जाऊन काय होणार आहे प्लस. हे फक्त मी इन डिटेल मध्ये दाखवलंय. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल्स टू काय आहे 0 आहे. -24 ह्या साईडला शिफ्ट होणार काय आहे +24. सो 4k स्क्वेअर इज इक्वल्स टू 24k. हे दोनदा k आहे तर एकदा k कट होणार. 4k इज इक्वल्स टू 24 आला. k इज इक्वल्स टू 24/6 म्हणजे k इज इक्वल्स टू काय आला 6. बघा काही डाऊट आहे का बघा त्यामध्ये. जर डाऊट असेल तर सांगा मला. दोन्ही सम्स बघा काही डाऊट आहे का नसेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि असेल तरी पण स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून काढा आणि मग जिथं डाऊट येईल तिथं लगेच मला मेसेज करा किंवा फोन करा. जिथं डाऊट येईल तिथं स्क्रीनशॉट काढा. हा इकडचा मला दिसला नाही का हा पार्ट जरा बघा. जरा हा पार्ट बघा व्हिडिओमध्ये. हा पार्ट जरा बघा. हा एक्सप्लेन नाही झाला सॉरी. मला ते माहीत नाही की तो व्हिडिओमध्ये पार्ट दिसत नाही आहे. इथे लक्ष द्या. हा पुढचा फक्त इथं केला. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल्स टू काय 0. -24 इथं जाऊन काय होणार आहे +24. सो 4k स्क्वेअर इज इक्वल्स टू 24k. k स्क्वेअर म्हणजे कितींदा k येणार आहे दोनदा. 1k 2k. मग इकडचा एक k इकडचा एक k काय होणार आहे कॅन्सल. सो 4k इज इक्वल्स टू काय आला 24. सो k इज इक्वल्स टू 24/4 6. सो 4 1 आणि 4 किती झाला
6 ना, therefore k is equals to 6. हा बघा ह्या सेटचा समजतोय. मला माहित नव्हतं ते व्हिडिओ मध्ये ऑन नाही आहे. समजतात का बघा ते स्टेप्स? काही डाऊट्स असेल तर मग विचारा.